तर 3 तासातच पाकिस्तानकडून युद्धविरामाचं उल्लंघन करण्यात आलं आणि या भारतीय सेनेकडून याला जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आलं। युद्धविरामाच्या घोषणेनंतर पाकचं शेपूट वाकडं ते वाकडंच दिसून आलं। पाकचे अनेक ड्रोन दिसले होते, ते भारतानं परतवून लावले। पाकचे काही ड्रोन भारतानं हवेतच नष्ट केले। आपलं शेपूट कसं वाकडं आहे याची प्रचितीच युद्धविरामाचं उल्लंघन करून पाकिस्ताननं करून दिली आहे। श्रीनगरमध्ये पाकिस्तानचे दिसलेले ड्रोन भारतानं परतवून लावलेत। तर पाकिस्तानचे काही ड्रोन भारतानं चोख प्रत्युत्तर देऊन हाणून पाडलेत। श्रीनगर विमानतळ परिसरामध्ये ड्रोन दिसलेत, तर श्रीनगरच्या लाल चौकातही दिसलेले ड्रोन्स भारतीय लष्करानं हवेत नष्ट केलेत। तिकडे उधमपूर असो किंवा गुजरातच्या कच्छमध्येही ड्रोन दिसलेत। गुजरातच्या कच्छमध्येही 10 ते 12 ड्रोन दिसलेत। सीमावर्ती राज्यातील शहरांमध्ये पाकिस्तानी ड्रोनच्या गिरट्या ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्यात। दुसरीकडे राजस्थानच्या बाडमेर शहरामध्ये 10 ते 12 स्फोटांचे आवाज ऐकू आलेत। पंजाबचं हुशारपूर असेल, फिरोजपूर असेल, त्या ठिकाणीही सुरक्षेसाठी ब्लॅकआउट करण्यात आलं होतं। तर बरनाला, बटाला, गुरुदासपूर, पठाणकोट आणि अमृतसरमध्येही ब्लॅकआउट करण्यात आलं होतं। काल जवळपास 15 शहरांमध्ये ड्रोन दिसले होते। श्रीनगर, जम्मू, बारामुल्ला, उधमपूर, बारमेर, आरएसपुरा, अखनूर, चाम, बिंबर, कटुआ, सांभा, सुंदरवनी, बीबी कॅन्ट, पठाणकोट, नौचेरा, कच्छ आणि जैसलमेर मध्ये ड्रोन जे आहेत ते पाहिले गेले। तर काल संध्याकाळी 5 वाजेपासून युद्धविरामावरती दोन्ही देशांकडून सहमती झाली होती। दुपारी 3:35 पाकच्या डीजीएमओच्या भारताच्या डीजीएमओंना फोन आला होता। दोन्ही बाजूच्या डीजीएमओच्या फोनवरून युद्धविरामासंदर्भात संवाद झाला। भारतानं आपल्या अटींवरती युद्धविराम केला। 12 मे रोजी दोन्ही देशांचे डीजीएमओ दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करणार असल्याची देखील माहिती समोर आली होती। भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला तरी सिंधू पाणी करार स्थगितच राहणार आहे। तर 12 तारखेला भारत आणि पाकच्या डीजीएमओमध्ये केवळ युद्धासंदर्भातच चर्चा होणार आहे। मात्र त्याच आधी काल ड्रोन हल्ले आणि एलओसीवर गोळीबार करून पाकिस्ताननं युद्धविरामाचं उल्लंघन केलंय।